नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्यामध्ये आपण नांदुरा ते कन्याकुमारी ही 2500 किलोमीटरची सायकल राईड आणि त्यासाठी लागणारे 20 ते 22 दिवस हे सर्व आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता राईडला सुरुवात झाली होती. फरदापूर या गावातून आम्ही सकाळी लवकर निघालो, परंतु समोर होता अजिंठ्याचा 7 किलोमीटरचा मोठा उभी चढण असलेला घाट. या घाटातून सायकल चालवताना आमची खरंच खूप दमछाक झाली. शेवटी एके ठिकाणी तर मला उतरावं लागलं. बरंचसं अंतर, जवळपास अर्धा-पाऊण किलोमीटर अंतर मी सायकलला ढकलत ते अंतर पार करण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर मात्र परत ताकद एकवटून तो घाट आम्ही सगळ्यांनी चालवत पार केला. घाट संपल्यानंतर जेव्हा आम्ही वर पोहोचलो, तेव्हा वर पोहोचल्यानंतरची जी फिलिंग आहे ती तुम्हाला शब्दात सांगणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. कारण घाट चढून वर गेल्यानंतर घाटाच्या वरून आतल्या लेण्यांचं आणि डोंगराच्या खालच्या गावांचं जे दृश्य दिसतं ते केवळ अप्रतिम होतं. आणि त्याचवेळी नेमका पूर्वेकडून सूर्यसुद्धा उगवत होता, तो सुद्धा डोंगरातून वर येताना दिसत होता. तर असा मस्त सूर्योदय आम्ही त्या ठिकाणी अनुभवला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. प्रवासाच्या पुढच्या टप्प्यामध्ये जवळपास 10-10:30 वाजता आमचा प्रवेश झाला सिल्लोड या शहरात. सिल्लोड ही एक नगरपालिका आहे आणि सगळीकडे निवडणुकीचं वातावरण होतं आणि ऊन जास्त असल्यामुळं आणि त्या शहराची संपूर्ण बाजारपेठ रस्त्यावर असल्यामुळे शहरात बरीच गर्दी होती. तिथं काहीतरी नाश्ता करावाची इच्छा होती, परंतु शेवटी आम्ही काकड्या खायचं ठरवलं आणि एका काकडेवाल्याजवळ आम्ही थांबलो. त्यांनी अत्यंत चांगल्या काकड्या या ठिकाणी आम्हाला निवडून दिल्या आणि काकड्यांचा नाश्ता करून आम्ही पुढं निघालो. 10:30-11 वाजले असतील, परंतु ऊन खूपच जास्त होतं. उन्हाचा तडाखा एवढा प्रचंड होता की जीव अगदी पाणी करत होता. शेवटी 712 नावाच्या एका हॉटेलवर आम्ही लंचसाठी थांबलो. इथले मालक खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला खूप चांगली सर्व्हिससुद्धा दिली आणि त्यांनी दुपारी आमची झोपायची सुद्धा बाजूच्या झाडाखाली चांगली व्यवस्था केली. दुपारनंतर 4:30 वाजता आम्ही परत राईडला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. ऊन होतंच, परंतु आज लवकर पोहोचायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचून आराम करायचा असं आमचं टार्गेट होतं. त्यामुळं आम्ही उन्हात का असेना पण निघालो होतो. वाटेत औरंगाबादला एंट्री करायच्या आधी, संभाजीनगर या शहरात एंट्री करायच्या आधी लोकोत्तर बुद्ध विहार लागतो. इथं बुद्धाची 50 फूट उंच मोठी मूर्ती आहे. त्या बुद्धाचं दर्शन घेऊन आम्ही पुढं निघालो. खरं शांत मुद्रेतील बुद्ध आपल्या अनेक दुःखांचं निवारण आजही करत आहे. त्यानंतर जवळपास 6 वाजता आमची एंट्री झाली संभाजीनगर या शहरात. संभाजीनगरच्या शहरामध्ये एंट्री करताना खूप मोठा उतार आहे आणि त्या उतारावरून आमच्या सायकली भन्नाट पळत होत्या. त्यातच माझ्यासमोर होते अमर फाटे सर. त्यांची सायकलची घंटी अचानक तुटून पडली, परंतु दोघांच्याही सायकलचा वेग एवढा होता की ती घंटी न उचलताच आम्ही पुढे जाणं पसंत केलं. खरं तर एवढा वेग असायला नको होता, परंतु त्याला काही इलाजसुद्धा नव्हता. रात्री रूम करून आम्ही पोहोचलो संभाजीनगरच्या प्रसिद्ध अशा लोकसेवा हॉटेलमध्ये. हे हॉटेल 3 ते 4 मजली असलेले हे हॉटेल खूपच फेमस आहे आणि या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे जी लोक इथलं बिल बुडवून पळून जातात त्यांचे फोटो CCTVतून काढून इथं समोरच्या बोर्डवर लावलेले असतात. ते फोटो बघण्यात आम्हाला खूप आनंद आला आणि दर आठवड्याला हे फोटो बदलत असतात. आम्ही बघितलं तेव्हा एक 4 जणांचा ग्रुप होता. 2800 रुपये त्यांचं एकूण बिल होतं आणि ते बिल बुडवून हे फुकटे हा त्या हॉटेल मालकाने वापरलेला बोर्डावरचा शब्द आहे. हे फुकटे या ठिकाणी पसार झाले होते. त्यांच्या क्लिअर CCTVच्या इमेजसुद्धा त्या मालकांनी बोर्डवर लावलेल्या होत्या. तर त्यानंतर आम्ही आमच्या रूमवर परत आलो. मालकाने आम्हाला आमच्या सायकली रूममध्ये ठेवायची परमिशन दिली होती. त्यामुळं प्रथमच आमच्या सायकलींचा हॉटेलच्या बेडरूममध्ये प्रवेश झाला. सायकल चोरी जायच्या भीतीने आम्ही सायकली आतच ठेवत असतो. तर सर्वजण दमलेले असल्यामुळं सायकली आत ठेवून विश्रामाच्या तयारीत आहेत. आजचा उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळं आजची राईड थोडीशी बरीच दमवणारी होती. 2 रूम आम्ही या ठिकाणी केल्या होत्या.
आमच्या रूममध्ये 2 जण आणि दुसऱ्या रूममध्ये आणखी 3 जण. तर अशा प्रकारे आमचा दुसरा दिवस या ठिकाणी समाप्त झाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.